नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते पास्ता बनवते। मी घेतलेले हे एक पावशेर आपला पास्ता। हे पास्ता आहे ना, आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। आपण इथे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। पाणी आपलं आता गरम होत आले, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे। आपण आहे ना, हा जो पास्ता आहे त्या पाण्यामध्ये 3 ते 4 वेळेस छान ह्याला उकळून घेऊ। आपण काढून घेऊ मग पास्ता आपण। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी पास्ता टाकते। आता मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे बघा। आता याला छान फिरवून आता उकळून घेते। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण पाण्यात उकळून घेऊ। हे बघा आता आपला पास्ता किती छान उकळलेला आहे। हे बघा हे मऊ पण झालेलं आहे। बघा मी आता गॅस बंद करून हे काढून घेते आपलं पोह्याच्या चाळणीमध्ये, आणि वरती एक तांब्या पाणी थंड टाकून त्याला मस्त असं मोकळं करून घेते। आता इथे मी आता पॅन ठेवले। आपलं पॅन मध्ये तेल टाकलेलं, तेल तुमच्या आवडीनुसार टाका। मी टाकलेले 2-3 चमचे तेल टाकले। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कांदे टाकू। आपण कांदे मी 2 कट करून घेतलेले छोटेसे, आणि हे आहे अद्रक लसूणची पेस्ट। थोडंसं मी जाडसरच वाटलेलं आहे, छान लागतं, आणि जास्त घ्यायचं थोडं लसूण आणि अद्रक। बघा आता आपला कांदा आणि अद्रक लसूण छान परतलेलं आहे। आपण त्यामध्ये घरचे मसाले टाकू, आपण जे तुम्हाला आवडले ते। आता हे आहे लाल तिखट। हे लाल तिखट पण तुमच्या आवडीनुसार टाका सगळे मसाले। पहिले मीठ टाकलेलं आहे आपण, हे थोडंसं मीठ टाकू यामध्ये, आणि हा थोडासा मी मसाला टाकते। हे बघा आपले घरातले कुठलेही मसाले तुम्हाला जे आवडले ते टाकलं तरी चालतं। हे आपण आता छान मसाले तेलामध्ये परतून घेऊ आपण। आता ह्यामध्ये आहे ना, हे सोया सॉस टाकू आपण, एक 2 चमचे, तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी चालेल। आणि हे आहे आपलं टोमॅटो सॉस। टमाटर टाकलं तरी चालतं, पण मी नाही टाकले, मी सॉस टाकले। हे बघा हे पण तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी चालेल। हे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ। आपण मसाला आपला सगळा छान आता मिक्स झालेला आहे। आपण त्यामध्ये आहे ना, हे जे पास्ता आपण थंड पाणी टाकून हे जे मोकळं केलेलं आहे ना, आपण यामध्ये सोडू आता। आणि ह्याला छान मिक्स करून घेऊ आपण। आता बघा आपला पास्ता किती छान मिक्स झालेला आहे। मी सगळं मसाल्यामध्ये छान ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आपला पास्ता एक नंबर झालेला आहे। हे बघा मुलांना तर खूपच आवडतो। तुम्ही डब्याला पण देऊ शकता किंवा नाश्त्याला पण हे बनवून खाऊ शकतो। खूप छान लागतं चवीला। तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा। झटपट आपला पास्ता आहे तयार। मी आता ह्याला काढून घेते। वाव किती छान बनवले बघा मी, गरमागरम पास्ता। खूप छान लागतो चवीला। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा पास्ता बनवून बघा। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना, तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।